श्री शशिकांत शिंदे यांनी जी सूचना मांडली आहे त्यानुसार दिनांक 26 जून रोजी, त्यानंतर दिनांक 2 जुलै रोजी आणि एक शेवटची बैठक एक 6 तारखेच्या आसपास आम्ही घेतली होती। पहिल्या बैठकीला काही प्रतिनिधी हजर होते। त्यांनी मान्यही केलं होतं की ह्या आमच्या सूचना आहेत, त्या सूचनांची अंमलबजावणी ही परिवहन खातं आणि गृह खात्याच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि ही वस्तुस्थिती सुद्धा नाकारता येणार नाही सभापती महोदय। कारण राज्यामध्ये परिवहनचे काही कर्मचारी, पोलिसांचे काही पोलीस ह्या माध्यमातून या वाहतूकदारांना कारण नसताना त्रास देते, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही। म्हणजे त्यांच्या मताशी 100% सहमत आहे। म्हणजे ई चलनचा बागुल बुवा करून सर्वसामान्य माल वाहतूकदारांना किंवा सर्वसामान्य गाडी चालवणाऱ्या लोकांना कसा त्रास द्यायचा, म्हणजे कुठेतरी कोपऱ्यामध्ये सिग्नलच्या बाजूला दबा धरून बसायचं आणि ती गाडी आली की मग त्याला पकडायचं आणि नंतर ई चलन लावायचं आणि ई चलनच्या नावाखाली अजूनही काही व्यवहार करायचे, ही वस्तुस्थिती महाराष्ट्रामध्ये सर्रासपणे चालू आहे। आणि शेवटी वैतागून का होईना परंतु सगळ्या व्यापाऱ्यांनी आमच्याकडे बैठकीची मागणी केली आणि बैठकीची मागणी केल्यानंतर आम्ही काही व्यापाऱ्यांना ज्यांचे नंबर आमच्याकडे उपलब्ध होते त्या सर्वांना बोलवल्यानंतर असं ठरलं की एक बैठकीचं आयोजन करून त्या संदर्भात त्यांच्या काय काय सूचना आहेत त्या सूचनांची विचार करून आपण काय त्या संदर्भात पॉझिटिव्ह पाऊल उचलू शकतो याची सुद्धा त्यांच्याकडनं माहिती घेतली। आणि त्यानंतर असं ठरलं की आमचे जे मालवाहतूकदार जे आहेत किंवा काही स्कूल बसेसचे काही अनुयायी आहेत, परत त्यांच्याबरोबर काही अजून ट्रक टेम्पो असोसिएशनचे काही अनुयायी आहेत, त्यांना घेऊन एकत्रितपणे एक कमिटी स्थापन करायची। आमचे काही अधिकारी आणि पोलीस खात्याचे काही अधिकारी त्यामध्ये घेऊन त्या कमिटीच्या माध्यमातून जो अहवाल येईल त्या अहवालानुसार 30 तारखेपर्यंतची ती वेळ दिलेली आहे सभापती महोदय। सकारात्मक प्रतिसाद हा आमच्या माध्यमातून त्यांना मिळाला, पण मध्यंतरीच्या काळामध्ये शशिकांत शिंदे साहेब काय झालं की माल वाहतूकदार, परत खाजगी बस, परत स्कूल बस, परत ट्रक टेम्पो, परत टँकर असोसिएशन, असे वेगवेगळे असोसिएशन असल्या कारणाने त्यांच्यामध्ये सुद्धा एक वाक्यता राहिली नाही। आणि 26 तारखेला आम्ही शासन त्या बाबतीत सकारात्मक आहे, गृह खातं सुद्धा सकारात्मक आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या बाबतीत तर आमच्या गृह सचिवांना आदेशच दिले की त्वरित त्या बाबतीत बैठकीमध्ये तोडगा काढावा आणि त्यानुसार आम्ही त्यांना सांगितलं पण होतं की आम्ही निश्चितपणे तुमच्या पाठीमागे आहोत, परंतु त्यांच्यामध्ये जी फूट पडली त्यामुळे 1 तारखेला तो संप त्यांनी केला। परंतु संपानंतर सुद्धा आपल्यासारख्या काही सदस्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला। आम्ही परत 2 तारखेला बैठक घेतली माननीय मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून। माननीय उदय सामंत आमचे उद्योगमंत्री त्या बैठकीला होते, एका बैठकीला। तर आम्ही बैठक घेतल्यानंतर मग परत त्यांना सांगितलं की नाही, आम्ही 1 महिन्यामध्ये ही समिती स्थापन करून निर्णय घेऊ। परत काय झालं, त्यामध्ये काही अजून लोकांची फूट पडली। मग त्यांच्याबरोबर तिसऱ्यांदा नाही, फूट पाडायला आम्ही हुशार नाही, त्यांच्यामध्ये पडली त्याला आम्ही काय करणार। त्यामुळे प्रश्न असा झालाय की शेवटी आम्ही प्रत्येकाबरोबर चर्चा केली आणि चर्चा करून अंतिम निर्णय घेतला आणि 1 महिन्यामध्ये आम्ही अतिशय चांगला आणि सकारात्मक निर्णय घेऊ ह्या मताशी आम्ही परिवहन मंत्री म्हणून मी स्वतः ह्या गोष्टीचं खरोखर ज्या माल वाहतूकदारांना म्हणा किंवा खाजगी बस चालकांना म्हणा किंवा अधिकृतरित्या विद्यार्थ्यांच्या बस सेवा ज्या करतात त्यांना खूप त्रास मोठ्या प्रमाणात ह्या ई चलनाच्या माध्यमातून होतोय आणि सकारात्मक तोडगा काढून निश्चितपणे त्यांना कसा न्याय देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि त्या बैठकीला आपल्यालाही आमंत्रित करू। फक्त काय की आपल्या आपापसामध्ये फूट पडू नये यासाठी कोणाकोणाची नावं द्यायची हे आपण आधीच मला द्यावी, जेणेकरून नंतर परत आमच्यावर आरोप कराल तुम्ही की आमच्यामध्ये आपापसामध्ये फूट पडली। अनिल परब साहेबांना, विरोधी पक्ष नेत्यांना तुम्ही सगळ्यांनी विश्वासात घ्या आणि एक नावं आम्हाला द्या, जेणेकरून आम्ही त्या बैठकीला आपल्यालाही आमंत्रित करू।